अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ. नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे आपल्या स्वामी ब्लॉग चॅनलमध्ये. तर आजचा विषय आहे अक्षय तृतीया दिवशी कुठल्या रंगाची साडी घालणं शुभ असतं. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघावा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. चला तर मग सुरुवात करते आजच्या विषयाला. बघा, अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक असा सण आहे, हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. पण आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहावी यासाठी या दिवशी भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं एकत्रित पूजन केलं जातं. त्याचबरोबर आपल्याला पितृंसाठी हा दिवस खूप शुभ दिवस मानला जातो. पितृकृपेसाठी, पितृशांतीसाठी या दिवशी पितरांचं स्मरण करून पाण्याने भरलेला एक मातीचा माठ, तो तुम्हाला एखाद्या गरीब व्यक्तीला तो दान करायचा आहे. पण हा माठ घेणारा जर कोणी नसेलच, तर तुम्ही तुमच्या घराच्या आजूबाजूचा जो परिसर असेल, तिथे एखादं मंदिर असेल, तर त्या मंदिरामध्ये तुम्ही हा माठ तिथे पाण्याने भरून तुम्ही तो तिथे दान करू शकतात. या दिवशी तुम्हाला जर पितरांच्या नावाने जर तुम्हाला काही दान करायचं असेल, तर ते तुम्ही या दिवशीसुद्धा दान करू शकतात. अक्षय तृतीया हा पितरांसाठी तर्पण विधी आणि पिंडदान धर्म करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा असा दिवस हा मानला जातो. त्याबरोबरच तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती तुम्हाला आंब्याचे तोरण लावायचंच आहे. आणि यासोबतच तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर कुंकुवाने तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. हळदीने पण तुम्ही काढू शकता आणि कुंकुवाने पण तुम्ही त्या दिवशी स्वस्तिक दरवाजावरती तुम्हाला काढायचं आहे. दरवाजाच्या आपल्या जो पुढचा भाग असेल त्याच्यामध्ये तुम्हाला नेहमीप्रमाणे रांगोळी काढायची आहे. उंबरठ्यावरती त्या दिवशी आवर्जून तुम्ही हळदीचं लेपन करायचं आहे. आणि घरातल्या सर्वांनी स्वच्छ धुतलेली कपडे घालून या दिवशी तुमच्या घराच्या आजूबाजूला जर एखादं मंदिर असेल, तर आता तर सगळीकडेच महादेवाचे मंदिरं झालेले आहेत, म्हणून तुम्हाला तिथे जाणं शक्य होत असेल तर तुम्ही अवश्य जाऊन तुम्ही महादेवाचं दर्शन त्या दिवशी अवश्य घ्या. या दिवशी तर तुम्हाला गंगास्नान, तीर्थस्नान करण्यालासुद्धा खूप जास्त महत्त्व आहे. पण आपल्याला वेळेअभावी ते जमत नाही, शक्य होत नाही, तर आपण आपल्या घरीच सकाळी अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला गंगाजल टाकून किंवा हळद टाकल्याने आपला गुरुग्रह स्ट्रॉंग होतो. आणि जर तुमच्याकडे जर अत्तर असेल, गुलाबजल असेल, ते तुम्ही पाण्यामध्ये मिक्स करून जर अंघोळ त्या दिवशी कराल, तर तुमचा शुक्रग्रह स्ट्रॉंग होईल. शुक्रग्रह स्ट्रॉंग झाला म्हणजे आपल्याकडे पैशांसंबंधीचे प्रॉब्लेम आपले नक्कीच सॉल्व्ह होतात. म्हणून या दिवशी तरी तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकून तुम्ही अवश्य अंघोळ तुम्ही करा. आणि या दिवशी अंघोळ झाल्यानंतर तुम्हाला चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र तुम्हाला या दिवशी परिधान करायचं नाही आहे. कारण की हा दिवस आपल्या आयुष्यामध्ये, घरामध्ये सकारात्मकता आणण्यासाठी खूप महत्त्वाचा असा आहे. त्यामुळे काळा रंग हा आपल्या आयुष्यामध्ये, घरामध्ये नकारात्मकता आणू शकतो. काळ्या रंगाला फक्त संक्रांतीच्या दिवशीच महत्त्व असतं, म्हणून तो त्या दिवशीच तुम्ही तो परिधान करायचा. अन्य तुम्ही कुठल्या सणवाराला हा काळ्या रंगाचं वस्त्र तुम्ही परिधान करायचं नाही आहे. या व्यतिरिक्त तुम्ही लाल रंग, हिरवा, पिवळा, जांभळा, केशरी, भगवा या 4 रंगांचे कपडे असतात, ते अगदी शुभ असतात. म्हणून सौभाग्याचे रंग म्हणून हे ओळखले जातात. म्हणून तुम्ही अक्षय तृतीया दिवशी या रंगांचेच कपडे तुम्ही परिधान करायचे आहेत. आणि या रंगाचा तुम्ही जास्तीत जास्त वापरसुद्धा या दिवशी करायचा आहे. आय होप तुम्हाला माहिती आवडली असेल, तर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या या चॅनलवरती बघायला मिळतील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.